चौकोनाचे घटक. चौकोन ए बी सी डी चे निरीक्षण करा. चौकोन ए बी सी डी. पहिला घटक सम्मुख बाजू. चौकोनाच्या ज्या दोन बाजूंमध्ये एकही सामायिक शिरोबिंदू नसतो त्यांना सम्मुख किंवा समोरासमोरील बाजू असे म्हणतात. चौकोन एबीसीडी मध्ये बाजू AB व बाजू DC मध्ये कोणताही सामायिक शिरोबिंदू नाही. हे बिंदूंचे नाव वेगवेगळे आहेत म्हणून त्या चौकोनाच्या सम्मुख बाजू आहेत. सम्मुख बाजूच्या दोन जोड्या असतात. बाजू AD ची सम्मुख बाजू BC आहे. तर बघा या ठिकाणी बाजू AB आणि बाजू DC ह्या समोरासमोर आहेत म्हणून ह्या सम्मुख बाजू एकमेकीच्या. आणि दुसरी जोडी आहे बाजू AD आणि त्याच्या समोर बाजू AC आहे. त्यामुळे बाजू AD ची सम्मुख बाजू आहे बाजू BC. चौकोनाचा पुढचा घटक आहे लगतची बाजू. तर येथे चौकोन ABCD आपल्याला दिसतो आहे. लगतची बाजू. चौकोनाच्या दोन बाजूंमध्ये एक सामायिक शिरोबिंदू असेल तर त्या दोन बाजू लगतच्या बाजू असतात. एक बिंदू सामायिक म्हणजे ही एक आणि ही एक बाजू यांचा एक बिंदू सामायिक आहे. किंवा बिंदू C हा DC आणि BC यामध्ये सामायिक आहे. म्हणजे लगतच्या बाजू चौकोन ABCD मध्ये बाजू AB व बाजू BC यामध्ये B हा शिरोबिंदू सामायिक आहे म्हणून बाजू AB व बाजू BC चौकोनाच्या लगतच्या बाजूंची एक जोडी आहे. अशा लगतच्या बाजूंच्या 4 जोड्या असतात. आता उरलेल्या जोड्या शोधा. मग उरलेली जोडी त्यांनी एक दिली आहे बाजू AB व BC. मग आपण उरलेल्या सांगू. बाजू BC व बाजू DC. बाजू BC व बाजू DC. बाजू CD व बाजू CD व बाजू AD. बाजू AB व बाजू AD. ह्या लगतच्या बाजूंच्या जोडीमध्ये आपल्याला एक एक शिरोबिंदू सामायिक दिसतो आहे. बाजू BC DC सामायिक शिरोबिंदू आहे C. बाजू CD बाजू AD सामायिक शिरोबिंदू आहे D. बाजू AB व बाजू AD यामध्ये सामायिक शिरोबिंदू आहे A. तर अशा पद्धतीने उरलेल्या लगतच्या कोणांच्या जोड्या आपल्याला सांगता येतील. चौकोनाचा पुढचा घटक आहे लगतचे कोन. चौकोनाच्या दोन कोनांची एक बाजू सामायिक असेल तर ते कोन चौकोनाचे लगतचे कोन असतात. ही बाजू ती बाजू सामायिक असली पाहिजे दोन कोनांमध्ये. असे दोन कोन लगतचे कोन असतात. आता कोन ABC आणि कोन DCB यामध्ये BC ही बाजू सामायिक आहे म्हणून हे दोन कोन लगतचे म्हणजे शेजारचे म्हणून हे B आणि C हे दोन कोन लगतचे कोन आहेत. त्यानंतर कोन BAD आणि कोन CDA हे दोन कोन सुद्धा लगतचे कोन आहेत. अशा एका चौकोनामध्ये लगतच्या कोनांच्या 4 जोड्या असतात. इथे आपण लगतच्या कोनांच्या जोड्या लिहू. कोन B व कोन C ही एक जोडी झाली. दुसरी जोडी कोन A व कोन D. तिसरी जोडी कोन A व कोन B आणि चौथी जोडी कोन D व कोन C. प्रत्येक दोन कोनांमध्ये एक सामायिक बाजू आपल्याला दिसते लगतच्या कोनांमध्ये म्हणून अशा पद्धतीने लगतच्या कोनांच्या आपल्याला 4 जोड्या सांगता येतात. चौकोनाचा पुढचा घटक आहे सम्मुख कोन.
सम्मुख कोन, चौकोनाच्या दोन कोनांची एकही बाजू सामायिक नसेल तर ते दोन कोन परस्परांचे सम्मुख कोन असतात. आता सम्मुख या शब्दाचा अर्थ आहे समोरासमोर, त्यामुळे त्यांची एकही बाजू सामायिक नसेल. आता येथे जर आपण चौकोन ABCD मध्ये कोन ABC, कोन ABC आणि कोन ADC, कोन ADC. आता कोन ABC आणि कोन ADC यामध्ये जर आपण पाहिलं तर हे कोन समोरासमोर आहेत म्हणजे सम्मुख आहेत, आणि ही एक आणि ही एक बाजू आहे कोन ABC ची, आणि AD आणि DC या बाजू आहेत कोन ADC च्या, त्याच्यामुळे एकही बाजू सामायिक नाही. त्याच्यामुळे सम्मुख कोनांची एक जोडी आहे कोन ABC व कोन ADC. अशा एका चौकोनात दोन सम्मुख कोनांच्या जोड्या असतात, म्हणून चौकोन ABCD मध्ये सम्मुख कोनांच्या दोन जोड्या आहेत. एक लिहिली आपण आणि दुसरी जोडी आहे कोन BAD, कोन BAD व कोन BCD, BCD. अशा पद्धतीने सम्मुख कोन हे कोनांच्या जोड्या, एका चौकोनात दोन जोड्या असतात. पुढचा घटक आहे कर्ण. चौकोनाच्या सम्मुख कोनांच्या शिरोबिंदूंना जोडणारे रेषाखंड म्हणजे चौकोनाचे कर्ण होय. सम्मुख कोन, आता हे सम्मुख कोन P आणि R यांना जोडणारा हा मधला रेषाखंड यालाच म्हणायचं चौकोनाचा कर्ण. दुसरा कर्ण SQ हे समोरासमोरील सम्मुख कोन आणि त्यांना जोडणारा हा रेषाखंड म्हणजे चौकोनाचा कर्ण होय. एका चौकोनात दोन कर्ण असतात. चौकोन PQRS मध्ये रेख PR आणि रेख SQ हे चौकोनाचे दोन कर्ण आहेत.